हाय एव्हरीवन, वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण डिस्कशन करणार आहे इंजिनिअरिंग M2 SPPU मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. व्हेरी फेमस क्वेश्चन आहे. ॲक्सिसच्या इक्वेशनवरून त्या ॲक्सिसच्या इक्वेशनवरून डायरेक्शन रेशियोज फाइंड आउट करताना खूप साऱ्या स्टुडंटचं कन्फ्युजन झालं होतं. सो हाऊ टू फाइंड आउट डायरेक्शन रेशियोज आपण सॉल्व्ह करू विदिन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये. ॲक्सिस इक्वेशन काय दिलं आहे? 6x -3y 4z. अशा केसमध्ये जे नंबर आहेत त्या नंबरला पकडा. नंबर कोणते? 6, सेकंडवाला नंबर 3rd अँड लास्टवाला नंबर 4. त्याच्या मल्टिपल घ्या, मल्टिपल. सो 6चे मल्टिपल घेतले, 6 घेतला, 12 घेतला, 18 घेतला अँड सो ऑन. 3चे मल्टिपल घेतले, 3, 6, 9, 12 अँड सो ऑन. 4चे मल्टिपल घ्या, 4, 8, 12 अँड सो ऑन. सो ह्याच्यामध्ये असा नंबर सिलेक्ट करा की जो तिघांमध्ये कॉमन आहे. अँड फर्स्ट नंबर 12, ओके, 12 अँड 12 तिघांमध्ये कॉमन असणारा फर्स्ट नंबर कोणता? 12 नंबर. ओके, ह्याला स्टँडर्ड मॅथमॅटिक्समध्ये एलसीएम ऑफ दिस 3 नंबर असं पण बोलतात. बट मी डिरेक्टली काय बोल, हे जे गिवन इक्वेशन आहे त्या 12 ने टोटल इक्वेशनला डिवाइड करा. सो 6x डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू -3y डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 4z डिवाइडेड बाय 12. 12 ने डिवाइड केला पाहिजे, चेक करा. x डिवाइडेड बाय 6 2 जा 12. सो ह्या ठिकाणी चेक करा. y 3 4 जा 12 आणि ह्या ठिकाणी चेक करा. z 4 3 जा 12. तर हे मायनस साइन होतं. मायनस साइन न्यूमरेटरला ठेवू नका. मायनस साइन कुठे शिफ्ट करताल? डिनॉमिनेटरला. तो ऍक्च्युअली डायरेक्शन रेशियोज काय झाले ऍक्सिसचे? 2 -4 अँड हा वाला 3 ऍक्च्युअल डायरेक्शन रेशियो झाले. मी इथे राईट करून देतो. 2, -4, 3 हे ऍक्च्युअल डायरेक्शन रेशियो झाले ऍक्सिसचे. साठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. लाडका युट्यूब चॅनल गौरंग मॅथ्स. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.